हॅलो, नमस्कार मित्रांनो. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024च्या अनुषंगाने आपण आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून 30 दिवसाची रिव्हिजन सिरीज बघतो आहोत. यामध्ये आपण 30 दिवस अर्थात 5 आठवड्यांमध्ये 5 सब्जेक्ट या पद्धतीने त्या सब्जेक्ट अंतर्गत जे काही महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते आपण रिवाइज करतोय, ज्यामध्ये अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, भूगोल, इतिहास आणि विज्ञान. सो या आधीच्या 2 आठवड्यांमध्ये आपण अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र हे जे काही सब्जेक्ट आहेत ते आपण रिवाइज केलेले आहे. सो प्रश्नांच्या माध्यमातून हे जे काही आपण रिव्हिजन सिरीज आहे ते सुरू केलेलं आहे. ओके, सो एकंदरीतच रोज 15 प्रश्न आपण बघतो आहोत आणि टॉपिकने आहे ते प्रश्न आपण या ठिकाणी फ्रेम करून त्यावर जे काही एक्सप्लेनेशन आहे ते बघतो आहोत. सो या लेक्चरमध्ये आपण भूगोल या विषयाअंतर्गत शेवटचं जे काही लेक्चर आहे ते बघणार आहोत, ज्यामध्ये संकीर्ण भूगोल. ओके, सो सूर्यमाला पासून तर महाराष्ट्राच्या भूगोलासंदर्भाने आपण भूगोल या विषयाचा जे काही रिव्हिजन आहे ते आपण या 3ऱ्या आठवड्यामध्ये केलेलं आहे. ओके, सो ते लेक्चर देखील या ठिकाणी अवेलेबल आहे. सो यामध्ये आपण वस्ती, खडक प्रणाली, मानवी भूगोल आणि इत्यादी जे काही संकीर्ण घटक आहेत ते या ठिकाणी आपण बघणार आहोत. सो थेट लेक्चरला सुरू करूया. आता पहिला जो प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे तो एकंदरीतच खडक प्रकारांचा त्यांचा निर्मिती कालखंडानुसार क्रम लावा अशा पद्धतीचा प्रश्न आहे, ज्यामध्ये धारवाड, विंध्य, आर्कियन आणि कडप्पा. ओके, सो यांचा योग्य तो निर्मिती कालखंडानुसार क्रम लावा अशा पद्धतीचा प्रश्न आहे. सो भारतातील जे काही विंध्य, धारवाड, आर्कियन आणि कडप्पा खडक श्रेणी आहेत त्यामधील सर्वात जुनी खडक श्रेणी जर विचारलेली असेल तर लक्षात ठेवा आर्कियन खडक श्रेणी. आता आर्कियन खडक श्रेणी संदर्भाने कालखंड कुठला आहे तर आर्कियन इरा, ज्याला आर्कियन युग म्हटलं गेलेलं आहे. एकंदरीतच सुमारे 4000 ते 2500 दशलक्ष वर्षापूर्वी या आर्कियन खडक श्रेणीची निर्मिती झालेली आहे. आणि यामध्ये सापडणारे जे महत्वाचे धातू आहेत, ज्यामध्ये ग्रेनाइट आहे, लेनेसिस आहे, इत्यादी जे काही धातू आहेत ते सापडतात. भारतामध्ये विस्तार विचारलेला असेल तर लक्षात ठेवा पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, झारखंड आणि महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भाग. ओके, ज्यामध्ये गोंदिया असेल, भंडारा असेल इत्यादी ठिकाणी, ओके, चंद्रपूर वगैरे या आर्कियन खडक श्रेणीचे प्रकार आपल्याला दिसून येतात. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे धारवाड. ओके, सो आर्कियन नंतर धारवाड या खडक श्रेणीची निर्मिती झाली. आर्कियन युगाचा उत्तरार्धामध्ये विशेषतः प्रोटेरोझाईक युगाच्या प्रारंभी, ओके, 2500 दशलक्ष वर्षापूर्वी या धारवाड खडकाची निर्मिती झाली आहे, ज्यामध्ये शिष्ट, जेनेसिस आणि क्वार्ट्झाइट. ओके, सो या शिष्ट, जेनेसिस आणि क्वार्ट्झाइट या खडकांची निर्मिती किंवा या धातूंची निर्मिती या धारवाड या खडक प्रणालीमध्ये किंवा खडक श्रेणीमध्ये झाल्याचे आपल्याला दिसून येतं. विस्तार लक्षात ठेवा कर्नाटक, राजस्थान आणि मध्य प्रदेश तसेच महाराष्ट्र. ओके, सो महाराष्ट्रामध्ये देखील या धारवाड खडक श्रेणीचे प्रकार देखील आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर आहे कडप्पा खडक श्रेणी. धारवाड नंतर कडप्पा हे प्रोटेरोझाईक जे काही कालखंड आहे त्याच्या उत्तरार्धामध्ये अर्थात धारवाड खडक श्रेणीच्या नंतर या कडप्पा खडक प्रकाराची जी काही निर्मिती आहे ती झालेली आहे, ज्याच्यामध्ये शेल, चुनखडी, डोलोमाइट इत्यादी जे काही धातूचे प्रकार आहेत ते आपल्याला दिसतो. त्याचा विस्तार एकंदरीतच आंध्र प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या राज्यामध्ये झालेला आहे. त्यानंतर कडप्पा खडक श्रेणीनंतर आहे विंध्य खडक श्रेणी. ओके, सो विंध्य खडक श्रेणी आहे ज्याची निर्मिती प्रोटेरोझाईकच्या शेवटच्या कालखंडामध्ये, ओके, सो अतिशय शेवटच्या याच्यामध्ये या विंध्य खडक श्रेणीची जी काही निर्मिती आहे ती झालेली आहे. याच्यामध्ये या विंध्य खडकामध्ये काय सापडतं तर चुनखडी, शेल आणि सँडस्टोन. ओके, सो सँडस्टोन म्हणजे काय तर जे काही वालुकाश्म दगड आहेत ते आपल्याला या प्रकारामध्ये विंध्य खडक प्रकारामध्ये दिसून येतात. महाराष्ट्राच्या बाबतीत जर विचारात घ्यायचं झालं तर हे विंध्य खडक कुठे आढळतो तर विशेषतः चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. ओके, सो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विंध्य प्रकारचे खडक आपल्याला दिसून येतात. विस्तार राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश. ओके, विशेषतः जे काही विंध्य पर्वत श्रेणी पसरलेली आहे त्या विंध्य पर्वत श्रेणी आणि विंध्य खडक यांचे पॅरेलल जे काही विस्तार आहे ते आपल्याला झाल्याचे दिसून येतो. ओके, सो विंध्य खडक श्रेणी लक्षात ठेवा. आता आर्कियन खडक श्रेणी, त्यानंतर आहे धारवाड खडक श्रेणी, कडप्पा खडक श्रेणी आणि विंध्य खडक श्रेणी अशा पद्धतीने त्यांचा निर्मितीनुसार क्रम आहे. आता हे ट्रिकच्या माध्यमातून कसं लक्षात ठेवायचं ते ट्रिक नोट डाऊन करू शकता. याच्यामध्ये एक ट्रिक दिलेलं आहे आधा कवी. ओके, सो दगडावर कविता करणारा कोण कवी, त्याला आपण आधा कवी अशा पद्धतीने म्हणत असतो. सो हे अशा पद्धतीने तुम्ही ट्रिकच्या माध्यमातून लक्षात ठेवू शकता. आर्कियन, ओके, त्यानंतर आहे धारवाड, आर्कियन नंतर धारवाड, त्यानंतर आहे कडप्पा. कडप्पा आपल्याला दिसून येतं आणि शेवटी आहे विंध्य. ओके, सो
अशा पद्धतीने आर्कियन, त्यानंतर आहे धारवाड, त्यानंतर आहे कडप्पा आणि शेवटी विंध्यन. सो आधा कवी. आता या ठिकाणी योग्य कालखंडानुसार क्रम लावा अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसून येतं तर एकंदरीतच सर्वात आधी क, कारण आर्कियन सर्वात आधी येईल, त्यानंतर आहे धारवाड. ओके, सो क त्यानंतर आर्कियन धारवाड, त्यानंतर आहे कडप्पा. ओके, ड आणि शेवटी येईल विंध्य. ओके, सो ब. सो आर्कियन, धारवाड, कडप्पा आणि विंध्य. सो अशा पद्धतीने जर आपण योग्य पर्याय लावला तर पर्याय क्रमांक 2 मध्ये क, अ, ड, ब असणारा पर्याय आपल्याला दिसून येतो. ओके, सो या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, खालील विधानांवरून वस्तीचा प्रकार ओळखा. अ, दोन नद्यांचा संगम ज्या ठिकाणी होतो तिथे अशा पद्धतीची जी काही वस्ती आहे ती पाहावयास मिळतात. अशा ठिकाणी तीर्थक्षेत्र विकसित झालेले असतो. त्यानंतर क आहे, औद्योगिक, सामाजिक आणि धार्मिक दृष्ट्या या वस्ती महत्वाच्या समजल्या जातात. सो हे जे काही विधान आहे ते कुठल्या वस्ती संदर्भाने या ठिकाणी दिलेलं आहे. आता वेगवेगळ्या ज्या काही वस्ती आहेत ज्यामध्ये केंद्रित वस्ती, बाणाकृती वस्ती, रेषाकृती वस्ती आणि त्रिभुजाकार वस्ती. ओके, जे पर्याय दिलेले आहेत केंद्रित वस्ती, बाणाकृती वस्ती, रेषाकृती वस्ती आणि त्रिभुजाकार वस्ती. सो हे आपण थोडक्यात बघूयात. आता जे काही केंद्रित वस्ती असतात ते केंद्रित वस्ती विशेषतः एखाद्या औद्योगिक वसाहत, रेल्वे स्थानक असेल, शाळा असेल, कॉलेजेस असतील, उद्यान असेल, बाजारपेठे या आजूबाजूच्या परिसरामध्ये, सो केंद्राच्या ठिकाणी. ओके, सो एखादा बाजारपेठ असेल, सो बाजाराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये दाटीवाटीने अशा पद्धतीची जी काही वस्ती आहे ती निर्माण झालेली असतात तर त्याला आपण केंद्रित वस्ती म्हणत असतो. ओके, सो महाविद्यालय देखील असू शकतो, एखादा स्थानक, रेल्वे स्थानक असेल, बस स्टॉप असेल, सो अशा ठिकाणी त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जी वस्ती तयार झालेली असते तर त्याला आपण केंद्रित वस्ती म्हणत असतो. ओके, वस्तीचा आकार हे अनियमित स्वरूपाचा असतो, त्याच्यामध्ये निश्चित असा आकार त्याला आपण सांगता येणार नाही. ओके, सो जे काही रस्ते असतात ते अरुंद आणि क्रमबद्ध असतात. ओके, सो रस्ते अरुंद क्रमबद्ध असतात, हे या केंद्रित वस्तीचे वैशिष्ट्य आहे. त्यानंतर आहे बाणाकृती वस्ती. आता बाणाकृती वस्ती म्हणजे काय तर विशेषतः समुद्राच्या सानिध्यामध्ये. ओके, सो समुद्राच्या सानिध्यात खाडी असेल, आखाती असेल, समुद्रात घुसलेला जमिनीचा भाग असेल, सो या अशा परिसरामध्ये जेव्हा आपल्याला वस्ती पाहायला मिळतो तर ते बाणाकृती स्वरूपाची वस्ती तयार झालेली असते. ओके, सो बाणाकृती म्हणजे काय तर समजा अशा पद्धतीने या ठिकाणी हे वस्ती आहे आणि इकडे समुद्र. ओके, समुद्र असेल किंवा खाडी असेल तर त्या ठिकाणी एकंदरीतच या बाणाकृती स्वरूपाची वस्ती पाहायला मिळतात. या वस्तीमध्ये विशेषतः पर्यटनासाठी या वस्तींचा विकास झालेला असतो. मासेमारी असेल, नौकानयन असेल आणि इत्यादी कामामुळे किंवा इत्यादीचा वापर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो. ओके, सो व्यवसाय असेल, जलवाहतुकीचे मार्ग असतील, त्या ठिकाणी पर्यटन दृष्ट्या जे काही बीचेस वगैरे तयार झालेले असतात. ओके, सो त्या ठिकाणी या बाणाकृती वस्ती, ओके, गोवा वगैरेच्या ठिकाणी जर तुम्ही बघितलेलं असाल तर त्या ठिकाणी अशा पद्धतीची बाणाकृती वस्ती तयार झालेली आहे. त्यानंतर आहे रेषाकृती वस्ती. रेषाकृती वस्ती हे मुख्यतः जे काही सरळ रेषा किंवा जे काही रस्ते आहेत तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला, सो अशा पद्धतीने रेषाकृती वस्ती जेव्हा रस्त्याच्या दोन्ही बाजूला तयार झालेली असतात तर त्याला आपण रेषाकृती वस्ती म्हणत असतो. किंवा एखादी नदी प्रणाली असेल किंवा नदी काठावर दोन्ही बाजूला जेव्हा या वस्ती अशा पद्धतीने तयार झालेल्या असतात तर त्याला आपण रेषाकृती वस्ती म्हणत असतो. त्यानंतर आहे त्रिभुजाकार वस्ती. आता या त्रिभुजाकार वस्तीमध्ये आपल्याला विशेषतः दोन नद्यांचा संगम ज्या ठिकाणी होतो तर त्या ठिकाणी अशा पद्धतीची वस्ती पाहावयास मिळतो. ओके, तसेच किनारपट्टी भागामध्ये देखील अशा वस्त्या आढळतात. वस्तींना तीर्थस्थळाचा दर्जा प्राप्त असतो. ओके, आता तीर्थस्थळाचा दर्जा म्हणजे काय तर अशा पद्धतीची वस्ती तयार झालेली असतात. इकडे ही एक नदी आणि ही दुसरी नदी आणि या दोन्ही नद्या अशा पद्धतीने दोन्ही बाजूने फ्लो होत या नदी एकत्रित या ठिकाणी एक मोठी नदी फॉर्म होतात. ओके, आणि इकडचा जो काही आजूबाजूचा परिसर आहे जेव्हा या ठिकाणी वस्ती तयार झालेली असते. ओके, सो वस्ती तयार झालेली असते, सो यालाच आपण त्रिभुजाकार वस्ती म्हणत असतो. आता आपल्या देशामध्ये जे काही गंगा या नदीचे जे काही खोरे आहेत तर गंगा नदीचे खोरे विशेषतः अशा वेगवेगळ्या नदींच्या संगमाने तयार झालेले आहेत, ज्यामध्ये अलकनंदा भगीरथी असते, त्यानंतर आहे अलकनंदा मंदाकिनी वगैरे ज्या काही नदी प्रकार आहेत तर त्या ठिकाणी या नद्यांचा संगम अशा पद्धतीने येऊन त्या ठिकाणी तयार झालेले असतात. आणि या ठिकाणी जे काही विशेषतः
तीर्थक्षेत्र ओके. सो वेगवेगळे जे काही धार्मिक तीर्थक्षेत्र त्या ठिकाणी डेव्हलप झालेले असतात. औद्योगिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वाच्या त्या ठिकाणी जे काही घटक आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. सो त्रिभुजाकार वस्ती, सो याला त्रिभुजाकार वस्ती म्हटलं गेलेलं आहे आणि तेच आपल्याला या प्रश्नात विचारलेलं होतं. खालील विधानांवरून वस्तीचा प्रकार ओळखा व त्यांचा जे काही संगम आहे ते दोन ठिकाणी, अर्थात दोन नद्यांचा संगम ज्या ठिकाणी होतो तर त्याला आपण त्रिभुजाकार वस्ती म्हणत असतो. अशा ठिकाणी तीर्थक्षेत्रे विकसित झालेले असतात. त्यानंतर आहे औद्योगिक, सामाजिक व धार्मिक दृष्ट्या या वस्त्या महत्वाच्या समजल्या जातात. तो ती कुठली वस्ती आहे तर त्रिभुजाकार वस्ती. तो पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे त्रिभुजाकार वस्ती आणि तेच या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे धारवाड खडक प्रणाली आणि त्या प्रणाली अंतर्गत जे काही वेगवेगळे धारवाड खडक श्रेणीचे जे काही उपश्रेणी आहेत तर ते कुठे सापडतात, असं एकंदरीत जोड्या लावा स्वरूपात या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आता या आधी देखील आपण धारवाड खडक श्रेणीबद्दल बोललेलो आहोत. आर्कियन या अग्निजन्य खडकाचा म्हणजे सुरुवातीला अग्निजन्य खडक जे असतात तर त्या अग्निजन्य खडकावर प्रक्रिया होऊन त्याचे जे काही रूपांतरणानंतर किंवा स्तरित स्वरूपामध्ये त्याचा बदल होऊन या धारवाड खडक प्रणाली तयार होत असतात. ओके. थोडक्यात काय तर अग्निजन्य खडकापासूनच या धारवाड श्रेणीचे खडक तयार होत असतात. ओके. त्याच्यामध्ये शिस्ट, हॉर्नब्लेड, क्वार्टझाईट, डोलोमाइट इत्यादी स्वरूपाचे धातू आपल्याला पाहायला मिळतो. यामध्ये चॅम्पियन श्रेणी, त्यानंतर आहे चंपानेर श्रेणी, चिल्पी मालिका, लोह धातू मालिका, त्यानंतर आहे रायलो मालिका आणि सौसर मालिका. अशा वेगवेगळे जे काही श्रेणी आहेत, उपश्रेणी आहेत त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि त्यावरच आयोगाने एकदा 2020 की 21 या दोन कुठल्या तरी आय थिंक 2021 मध्ये विचारलेलं आहे की चॅम्पियन खडक जे काही धारवाड खडक श्रेणीचे उपप्रकार जोड्या स्वरूपात अशा पद्धतीने आणि दुसरीकडे त्याचे प्रदेश जे दिलेला आहे आणि त्यावर जोड्या लावा स्वरूपाचा प्रश्न विचारलेला आहे. ओके. आता जी काही चॅम्पियन खडक प्रणाली आहे जे आपल्या पर्याय याच्यामध्ये जोड्या लावा स्वरूपात दिलेली आहे चॅम्पियन खडक श्रेणी, ते एकंदरीतच कर्नाटक मधील कोलार या जे काही सोन्याच्या खाणी आहेत. ओके. सो KGF तुम्ही बघितलेलं असाल, कोलार फॅक्टरी, कोलार गोल्ड फॅक्टरी ज्याला म्हटलं गेलेलं आहे. ओके. सो या ठिकाणी सोन्याच्या खाणी या चॅम्पियन खडक श्रेणी प्रकारामध्ये आपल्याला सापडतात. ओके. जर प्रश्न आला की सोने जे काही सोन्याचे खाणी आहेत ते कुठल्या खडक श्रेणीमध्ये सापडतो तर धारवाड खडक श्रेणीमध्ये. कुठल्या प्रकारामध्ये तर चॅम्पियन प्रकारामध्ये. ओके. सो अशा पद्धतीने देखील मल्टीलायनर स्वरूपामध्ये तुम्ही लक्षात ठेवू शकता. जर प्रश्न मल्टीलायनर स्वरूपात आला तर ते आपल्याला सॉल्व्ह करता यायला हवं. त्यानंतर आहे चंपानेर श्रेणी. चंपानेर श्रेणी हे जे काही प्रकार आहेत धारवाड श्रेणीचे ते एकंदरीतच गुजरात व राजस्थानमधील जे काही अरवली पर्वतरांग आहे आणि अरवली पर्वतरांग तसेच वडोदरा, ओके, गुजरातमधील वडोदरा जोड या प्रकारचे चंपानेर श्रेणीचे खडक सापडतात. त्यानंतर आहे चिल्पी मालिका. ओके. चिल्पी श्रेणी मध्य प्रदेशातील बालाघाट, जबलपूर, छिंदवाडा या ठिकाणी हे चिल्पी मालिका आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे लोह धातू मालिका, ज्याला आयरन ओर श्रेणी म्हटलं गेलेलं आहे. याच्यामध्ये बंगालमधील तसेच ओडिशामधील सिंगभूम, मयूरभंज आणि केओझार या परिसरामध्ये आपल्याला लोह धातू स्वरूपाचे धारवाड खडक श्रेणी आपल्याला दिसून येते. त्यानंतर आहे रायलो मालिका. रायलो मालिकामध्ये आपल्याला विशेषतः दिल्ली पासून तर राजस्थानमध्ये जे काही अरवली पर्वतरांग आहे, दिल्ली पासून तर राजस्थानच्या अरवली पर्वताच्या पायथ्याशी ईशान्य ते नैऋत्याच्या दिशेने या रायलो मालिका पसरलेला आहे. ओके. सो हे देखील लक्षात ठेवा. रायलो मालिका कुठली किंवा रायलो श्रेणी कुठल्या खडक प्रणालीतील उपश्रेणी आहे तर धारवाड खडक प्रणालीतील उपश्रेणी आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर आहे सौसर मालिका, जी विशेषतः आपल्या महाराष्ट्रामध्ये भंडारा व नागपूर या जिल्ह्यामध्ये सापडतो आहे. ओके. सो भंडारामधील साकोली जे काही स्थळ आहे किंवा ठिकाण आहे तर त्या ठिकाणी आपल्याला या सौसर मालिकेचे जे काही प्रकार आहेत ते सापडतो आहे. ओके. सो आता योग्य जोडी आपण लावणार आहोत. चॅम्पियन श्रेणी आपण बघितलेलं आहे KGF लक्षात ठेवा. कोलार गोल्ड फॅक्टरी. ओके. कोलार कुठे आहे तर कर्नाटकमध्ये. सो अला 3 नंबरची जोडी. सो अला 3 नंबरची जोडी कुठल्या पर्यायात आहे? सो पर्याय क्रमांक 1च या पर्यायामध्ये आपल्याला दिसून येतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर चिल्पी आपण बघितलेलं आहे कुठल्या याच्यामध्ये, कुठल्या जिल्ह्यामध्ये किंवा कुठल्या राज्यात दिसून येतो तर मध्य प्रदेशातील बालाघाट, जबलपूर आणि छिंदवाडा या जिल्ह्यामध्ये दिसून येतो. सो चिल्पीला 1 नंबरची जोडी. त्यानंतर आहे रायलो हे जे काही प्रकार आहेत एकंदरीतच दिल्ली. ओके. सो रायलोला दिल्ली, सुकला 2 नंबरची जोडी आणि चंपानेर आपल्याला गुजरातमध्ये. ओके. सो चंपानेर गुजरात, राजस्थान यामध्ये दिसून येतो. त्यामुळे ड ला 4 नंबरची जोडी. सो प ला 3 नंबरची जोडी. त्यानंतर आहे ब ला 1 नंबरची जोडी. त्यानंतर आहे
क ला 2 नंबरची जोडी आणि ड ला 4 नंबरची जोडी. सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे अयोग्य जोडी ओळखा. ओके, सो अयोग्य जोडी ओळखा. अ निलगिरी पर्वतरांग दोड्डा बेटा, ब आहे अरवली पर्वतरांग अस्तंबा, क आहे सह्याद्री पर्वतरांग कळसुबाई आणि ड आहे सातपुडा पर्वतरांग धुपगड. ओके, आणि यापैकी कुठली जोडी चुकीची आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. याच्यामध्ये फक्त अ, फक्त ब, फक्त क, फक्त ड. आता निलगिरी पर्वतासंदर्भात या ठिकाणी दिलेलं आहे. निलगिरी पर्वत एकंदरीतच दक्षिण भारतातील अतिशय महत्वाची पर्वतश्रेणी आपल्याला दिसून येतो. आणि महत्वाची काय आहे तर निलगिरी पर्वत हे एकंदरीतच एक गाठ प्रमाणे, गाठ म्हणजे काय तर जे काही जॉईंट करण्याचे काम निलगिरी पर्वत करत असतो. कशाला जॉईन करतो तर पश्चिम आणि पूर्व घाट या 2 पर्वत श्रेणींना किंवा पर्वतरांगांना आपला भारत देश आहे. सो या दिशेने पूर्व दिशेने येणारा जे काही पूर्व घाट आहे आणि पश्चिमेकडून महाराष्ट्रापासून ते अगदी केरळपर्यंत जे काही विस्तार आहे तर या पश्चिम घाटाचे विस्तार ज्या ठिकाणी दोन्ही एकमेकांना जोडण्याचे कार्य कुठल्या पर्वत श्रेणीमुळे किंवा कुठल्या पर्वतामुळे होत असेल तर ते आहे निलगिरी पर्वत. ओके, सो निलगिरी पर्वत हे लक्षात ठेवा. या दोन्हीमुळे याला गाठ किंवा जॉईन करण्याचे कार्य हे निलगिरी पर्वत करत असतो. आता यामध्ये साधारणतः 24 शिखरे असून याची जी काही विस्तार आहे ती तामिळनाडूच्या पश्चिमेस, ओके, सो तामिळनाडूच्या पश्चिमेस या पर्वतरांगांचा ईशान्य ते नैऋत्याचा 90 किलोमीटरचा जो काही विस्तार आहे तो झालेला आहे. यामध्ये सर्वोच्च शिखर कुठला आहे तर दोडा बेटा. ओके, सो या दोडा बेटा शिखराची उंची आहे 2637 मीटर. ओके, सो 2637 मीटर या निलगिरी पर्वतातील दोड्डा बेटा या पर्वत शिखराची आपल्याला उंची दिसून येतो. ओके, सो या ठिकाणी जे दिलेलं होतं फर्स्ट स्टेटमेंट याच्यामध्ये निलगिरी पर्वतरांग दोड्डा बेटा योग्य असणार आहे. त्यानंतर आहे अरवली पर्वत. ओके, सो अरवली पर्वत जगातील अतिशय प्राचीन पर्वत ज्याला घडी पर्वत किंवा अवशिष्ट पर्वत म्हटलं गेलेलं आहे. ओके, किंवा त्याला म्हातारा होत असलेला पर्वत देखील आपल्या भारतामध्ये संबोधला जातो. पर्वतरांगेचा विस्तार एकंदरीतच ईशान्येकडून नैऋत्येकडे, ओके, सो ईशान्येकडून नैऋत्येकडे अशा पद्धतीने झालेला आहे आणि त्याची जी काही विस्तार आहे ते 800 किलोमीटर गुजरात पर्यंत, ओके, सो गुजरात पर्यंत याचा जे काही विस्तार आहे ते पसरलेला आहे. विशेषतः गुजरातमधील पालनपूर पासून तर ईशान्येकडील दिल्लीपर्यंत त्याचा विस्तार आपल्याला दिसून येतो. या पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर कुठला आहे तर गुरु शिखर. ओके, सो अरवली पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर कुठला आहे तर गुरु शिखर आहे ज्याची उंची 1722 मीटर आहे. ओके, आता या ठिकाणी जे दिलेलं होतं अरवली पर्वत अस्तंबा, सो अस्तंबा बरोबर आहे का तर चुकीचं आहे. ओके, आणि आपल्याला चुकीचं विचारलेलं होतं त्यामुळे ब आपल्या पर्यायात असणारा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. त्यानंतर आहे पश्चिम घाट किंवा सह्याद्री. विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भात या ठिकाणी आपण बघणार आहोत कारण आपल्याला विधानांमध्ये सह्याद्री महाराष्ट्राच्या पद्धतीने दिलेला आहे. भारतात अस्तित्वात असणाऱ्या 7 महत्वाच्या पर्वतश्रेणी प्रकारातील किंवा पर्वत प्रणालीपैकी एक अतिशय महत्वाची जी काही पर्वतश्रेणी आहे ती आहे पश्चिम घाट. या पश्चिम घाटामध्ये या पश्चिम घाटाचा जे काही विस्तार आहे एकंदरीतच महाराष्ट्राच्या पश्चिमेला उत्तर ते दक्षिण अशा पद्धतीने ते विस्तारलेले आहे. ओके, सो महाराष्ट्राच्या नंदुरबार जिल्ह्यातील जे काही नवापूर तालुका आहे, ओके, सो नवापूर तालुक्यापासून तर दक्षिणेला कन्याकुमारी पर्यंत या पश्चिम घाटाचा जो काही विस्तार आहे तो दिसून येतो. एकूण लांबी किती आहे तर या पश्चिम घाटाची तर 1600 किलोमीटर लांबीची जो काही विस्तार आहे ते आपल्याला दिसून येतो आहे. याच्यामध्ये प्राकृतिक रचनेनुसार याला जलविभाजक देखील म्हटलं जातं. आणि महाराष्ट्राची लांबी विचारलेली असेल तर लक्षात ठेवा जी या पश्चिम घाटाची लांबी आहे 650 किलोमीटर. ओके, पश्चिम घाटाची लांबी किती आहे तर 650 किलोमीटर या सह्याद्री पर्वताची जी काही विस्तार आहे ते आपल्याला झाल्याचे दिसून येतो. आता या पर्वतरांगेतील महाराष्ट्राच्या संदर्भात सर्वोच्च शिखर कुठला आहे तर कळसुबाई. ओके, सो लक्षात ठेवा कळसुबाई या पर्वतश्रेणीतील सर्वोच्च शिखर महाराष्ट्राच्या बाबतीत आपल्याला दिसून येतो. आणि पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर जर ओव्हरऑल विचारलेलं असेल तर लक्षात ठेवा ती आहे अनाईमुडी. ओके, सो तामिळनाडूमधील 2695 मीटरची सर्वोच्च शिखर या पश्चिम घाटातील अनाईमुडी. ओके, सो अनाईमुडी कुठे आहे तर तामिळनाडूमध्ये आहे अनाईमुडी. ओके, सो हे लक्षात ठेवा 2695 मीटर. आणि महाराष्ट्राच्या संदर्भात या सह्याद्री पर्वतावर आढळणारी जी सर्वोच्च शिखर आहे ती एकंदरीतच कळसुबाई आहे ज्याची उंची 1646 मीटर आहे. त्यानंतर आहे सातपुडा पर्वतरांग. एकामागे एक अशा 7 डोंगर रांगा किंवा 7 वड्यांनी बनलेला पर्वत म्हणून याला सातपुडा म्हटलं गेलेला आहे किंवा 7 वड्यांचा पर्वत देखील म्हटला जातो. याचा विस्तार पश्चिमेस गुजरात पासून तर पूर्वेस छत्तीसगड पर्यंत विस्तारलेला आहे.
पर्वताची जी काही लांबी आहे ती एकंदरीतच 900 किलोमीटरची असल्याचे आपल्याला दिसून येतो. याच्यामध्ये विशेषतः पर्वतरांगेतील जे काही सर्वोच्च शिखर आहे ते महादेव डोंगर रांगेवरील जे काही धुपगड पर्वत आहे. ओके, सो महादेव डोंगर रांगेवरील धुपगड पर्वत ज्याची उंची 1350 मीटर आहे. ओके, सो लक्षात ठेवा. सातपुडा पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर कुठलं आहे तर धुपगड, ज्याची उंची 1350 मीटर आहे. आता त्या खालोखाल अस्तंबा हे डोंगर 1325. ओके, अस्तंबा हे डोंगर 1325 जे विशेषतः तोरणमाळ या डोंगर रांगेमध्ये स्थित आहे. सो लक्षात ठेवा. मध्य प्रदेशमधील धुपगड 1350 मीटर सातपुडा, तर महाराष्ट्राच्या बाबतीत अस्तंबा. ओके, सो अस्तंबा हे पर्वत आहे. आता आपल्याला या ठिकाणी जे अयोग्य जोडी किंवा चुकीची जोडी विचारलेली होती, निलगिरी पर्वतरांग जोडा बेटा आहे. अरवली पर्वतरांगेतील जे काही सर्वोच्च शिखर आहे ते अस्तंबा आहे का तर चुकीचं आहे. अस्तंबा हे महाराष्ट्राच्या बाबतीत जे काही सातपुडा पर्वतरांग आहे त्याच्या संदर्भाने आपल्याला सर्वोच्च शिखर दिसून येतो. नंतर आहे सह्याद्री महाराष्ट्र. ओके, कळसुबाई आहे का तर नक्कीच महाराष्ट्राच्या बाबतीत कळसुबाई हे सर्वोच्च शिखर आहे. आणि सातपुडा पर्वतरांग धुपगड. ओके, सो हे देखील बरोबर आहे. सो चुकीचा कुठला आहे तर पर्याय क्रमांक किंवा फक्त ब विधान या ठिकाणी चुकीचं आहे. ब जोडी चुकीची आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे आर्थिक भूगोला संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. आर्थिक भूगोलाचे जनक म्हणून डग्लस यांना ओळखले जाते. चिशॉल्म, रॉबिन्सन, आर ब्राउन, आर ई मर्फी. सो कुणाला आर्थिक भूगोलाचे जनक म्हणून ओळखले जाते? आता या ठिकाणी जे दिलेलं आहे जॉर्ज चिसॉल्म यांना आर्थिक भूगोलाचे किंवा भूगोलाला अभ्यासाचे शैक्षणिक क्षेत्र म्हणून प्रस्थापित केलेल्या अग्रगण्य कारणामुळे त्यांना आर्थिक भूगोलाचे जनक म्हणून ओळखले जाते. कुणाला? जॉर्ज चिसॉल्म. सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे चिसॉल्म. आता इतरही ज्या काही घटक आहेत ज्याच्यामध्ये मानवी भूगोलाचे जनक, त्यानंतर भूगोलाचे जनक, आधुनिक भूगोलाचे जनक, समुद्रशास्त्राचे जनक हे देखील आपण या ठिकाणी थोडक्यात रिवाइज करणार आहोत. सो विडाल डी ला ब्लाचे. ओके, सो विडाल डी ला ब्लाचे यांना मानवी भूगोलाचे जनक म्हणून ओळखले जाते. मनुष्य, पर्यावरण, आर्थिक व्यवहार यांच्यातील जे काही परस्पर संवादी संबंधाचा अभ्यास करण्यासाठी जे काही मुख्य शास्त्र किंवा मुख्य उद्दिष्ट म्हणून या मानवी भूगोलाकडे बघितले जाते आणि याचे जनक आहे विडाल डी ब्लाचे. ओके, सो लक्षात ठेवा, त्यावर ऑलरेडी आयोगाने पूर्व परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर आहे इराटोस्टेनिस. ओके, सो इराटोस्टेनिस यांना भूगोलाचे जनक, ओव्हरऑल भूगोलाचे जनक कोणाला म्हटलं गेलेलं आहे? इराटोस्टेनिस यांना म्हटलं जातो आहे. त्यानंतर आहे अलेक्झांडर वॉन हम्बोल्ट. ओके, सो अलेक्झांडर वॉन हम्बोल्ट यांना नैसर्गिक विज्ञानाच्या विविध क्षेत्रांमध्ये अभूतपूर्व योगदान दिल्याबद्दल आधुनिक भूगोलाचे जनक. ओके, सो आधुनिक भूगोलाचे जनक विचारले असेल तर लक्षात ठेवा अलेक्झांडर वॉन हम्बोल्ट. नंतर आहे जेम्स रेनेल यांना भारतीय भूगोलाचे जनक किंवा समुद्रशास्त्राचे जनक म्हटलं गेलेलं आहे. प्रश्न आला भारतीय भूगोलाचे जनक कोण किंवा कोणाला भारतीय भूगोलाचे जनक म्हटलं गेलेलं आहे तर जेम्स रेनेल किंवा त्याला समुद्रशास्त्राचे जनक देखील म्हटलं जातो. आधुनिक भूगोलाचे जनक आहे अलेक्झांडर वॉन हम्बोल्ट. भूगोलाचे जनक इरोटोस्टेनिस. मानवी भूगोलाचे जनक आहे विडाल डी ब्लासे आणि आर्थिक भूगोलाचे जनक जॉर्ज चिसॉल्म. ओके, सो पर्याय क्रमांक 1 जॉर्ज चिसॉल्म या ठिकाणी योग्य पर्याय असणार. त्यानंतरचा प्रश्न आहे परत वस्ती संदर्भात या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. खालीलपैकी कोणत्या प्रदेशात विखुरलेल्या वस्त्या आढळतात? ओके, विखुरलेल्या वस्त्या आढळतात डोंगराळ प्रदेश, नद्यांच्या सुपीक खोऱ्यात, कमी पावसाच्या प्रदेशात, कोकणच्या किनारपट्टी प्रदेशात. आता हे जे काही प्रश्न आहेत एकंदरीतच याआधी आयोगाने मुख्य परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे, त्या ठिकाणी आपण ऍज इट इज घेतलेला आहे. ओके, अ ब क, ब क ड, अ क ड आणि चौथा पर्याय आय थिंक चौथा पर्याय या ठिकाणी मिस झालेला आहे. ओके, सो तरी देखील या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 ते आपण बघणार आहोत. विखुरलेल्या वस्त्या. आता विखुरलेल्या वस्त्या म्हणजे काय तर या प्रकारच्या जे काही वस्त्यांची जी वैशिष्ट्ये असतात वैशिष्ट्ये जी असतात ती वस्ती हे एकाकी आणि दूर दूर अंतरावर पसरलेले असतात. ओके, समजा हा एक या ठिकाणी घर असेल तर दुसरा जो काही घर आहे ते या ठिकाणी असेल, तिसऱ्या या ठिकाणी, चौथ्या या ठिकाणी. अशा पद्धतीने विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला वस्त्या दिसून येतात. शेती सानिध्यामध्ये असे जे काही विखुरलेल्या वस्त्या आहेत ते पसरलेले असतात. पर्वतीय भाग जेथे नदी, समुद्राचा पूर वारंवार त्रास देतो आहे. ओके, वाळवंटी किंवा जंगल क्षेत्र, भूकंप प्रवण अशा क्षेत्रामध्ये किंवा वस्त्या विशेषतः मासेमारी, लाकूड तोड, भटकी शेती ज्याला स्थलांतरित शेती म्हटलं गेलेलं आहे
किंवा स्थलांतर इत्यादी कारणांमुळे जे काही वस्त्या तयार झालेल्या असतात किंवा विकसित झालेल्या असतात तर त्यांना या विखुरलेल्या वस्त्या म्हणून ओळखले जाते. आता वैशिष्ट्य दिलेले आहेत. विखुरलेल्या वस्त्यांमध्ये जे काही अंतर आहे ते स्पष्टपणे पाहायला मिळते. म्हणजे त्यांच्यामध्ये जे काही दाटीवाटीने त्या वस्त्या राहत नाही तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अंतर असतो. ओके, पाडा असेल, वाडी असेल अशा पद्धतीची जे काही ठिकाणं आहेत ती तयार झालेली असतात. या वस्त्यांची जी काही लोकसंख्या आहे ती मर्यादित असते, कमी प्रमाणामध्ये असते. या वस्त्यांमध्ये पुरेशा सोयीसुविधा व सेवा सुविधा उपलब्ध नसतात. ओके, विखुरलेल्या असल्या कारणामुळे त्यांना एकत्रितपणे त्या वस्तीच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या फारसं जे काही सोयीसुविधा आहे ते प्राप्त होत नाही. या वस्त्या नैसर्गिक पर्यावरणाच्या अधिक जवळ असतात. तो शेती क्षेत्रामध्ये किंवा डोंगराळ भागामध्ये ओके अशा प्रदेशामध्ये या वस्त्या तयार झालेल्या असतात. प्रदूषणमुक्त अशा जे काही वस्त्या आहेत ते असतात. दैनंदिन गरजांच्या पूर्ततेसाठी मध्यवर्ती खेड्यांवर ते अवलंबून असतात. सो जे काही छोट्या छोट्या वस्त्या विखुरलेल्या वस्त्या हे मोठ्या खेड्यांवर जे काही मोठ्या प्रमाणात जर बाजारपेठ दुसऱ्या ठिकाणी भरत असेल सो त्या बाजारपेठेवर त्या अशा पद्धतीचे जे काही वस्त्या आहेत ते अवलंबून असतात. कोकणच्या किनारवर्ती प्रदेशामध्ये किंवा किनारवर्ती भागामध्ये आपल्याला या विखुरलेल्या स्वरूपाच्या वस्त्या आपल्याला पाहाव्यास मिळतात. ओके, लक्षात ठेवा. आता आपल्याला प्रश्नात जे विचारलेलं होतं की विखुरलेल्या वस्त्या आढळतात कोणत्या प्रदेशात? डोंगराळ प्रदेशात आढळतात का? तर नक्कीच डोंगराळ असेल. त्यानंतर शेती क्षेत्रामध्ये ओके डोंगराळ, त्यानंतर आहे शेतीजन्य जे काही परिसर आहे त्या ठिकाणी, समुद्राच्या किनारवर्ती भागामध्ये ओके आणि विशेषतः जे काही औद्योगिक एखादा नगदी पिके ज्या ठिकाणी घेतली जातात अशा ठिकाणी देखील अशा पद्धतीचे विखुरलेल्या वस्त्या आपल्याला दिसून येतात. ओके, त्या ठिकाणी डोंगराळ प्रदेशात नद्यांच्या सुपीक खोऱ्यामध्ये विशेषतः दाटीवाटीने किंवा एकंदरीतच केंद्रित प्रकारची वस्ती तयार झालेली असते, कारण ते नद्यांचा सुपीक प्रदेश आणि त्या ठिकाणी एकवटलेल्या एकंदरीतच जी काही वस्त्या आहेत किंवा समाज आहे तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची दाटीवाटीने वस्ती तयार झाली असते आणि शेती क्षेत्रासंदर्भात किंवा इतर जे काही आर्थिक घडामोडी आहेत त्या सुपीक खोऱ्यामध्ये आपल्याला दिसून येतो. त्यामुळे या ठिकाणी असणार नाही. कमी पावसाच्या प्रदेशामध्ये असतो का? तर नक्कीच कमी पावसाच्या प्रदेशामध्ये या विखुरलेल्या वस्त्या असतात. कोकणच्या किनारपट्टी प्रदेशामध्ये असतो. सो कोकणच्या किनारपट्टी प्रदेशामध्ये आपल्याला या विखुरलेल्या वस्त्या पाहाव्यास मिळतात. सो ब या ठिकाणी असणार नाही. सो ब दोन्ही ऑप्शन केले आणि योग्य पर्याय असणार आहे अ. त्यानंतर आहे अ, क आणि ड. ब चुकीचे आहे त्यामुळे अ, क आणि ड. सो अ, क आणि ड असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतरचा प्रश्न आहे केनेली हेविसाइड या उपथराचा समावेश यामध्ये होतो. कशात होतो? तपांबर, तपस्तब्दी, स्थितांबर, आयनांबर. तपांबर म्हणजे काय? तर ट्रोपोस्फिअर. त्यानंतर ट्रोपोपॉज. स्थितांबर म्हणजे होतो स्ट्रेटोस्फिअर आणि आयनांबर म्हणजे आयनोस्फिअर. ओके, आता सो या ठिकाणी केनेली हेविसाइट किंवा जे काही उपथर आहेत तर जे काही आपण ट्रोपोस्फिअर, स्ट्रेटोस्फिअर, आयनोस्फिअर आणि एक्झोस्फिअर जे काही वातावरणाचे जे लेअर आहेत ते आपण बघत असतो. ऑर्थर ई केनेली आणि ऑलिव्हर हेविसाइड यांनी यांच्या नावावरून ओके, कारण आयनोस्फिअर जे आहे ज्याला दलांबर म्हटलं गेलेलं आहे ओके, या ठिकाणी दलांबर असणार आहे. दलांबर किंवा आयनोस्फिअर. सो आयनांबर किंवा दलांबर या ठिकाणी पितांबर नसून आयनांबर असणार आहे. ओके, पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे. सो यामध्ये आयनांबर ज्याला दलांबर देखील म्हटलं जातो. सो या हेविसाइड ऑलिव्हर हेविसाइड आणि ऑर्थर केनेली यांच्या नावावरून जे काही आयनीकृत वायूचा एक थर आहे. आयनीकृत वायूचा एक थर म्हणजे काय? ज्या ठिकाणी आयोनाइज जे काही पॉवर आहेत म्हणजे जे काही रेडिओ लहरी त्यातून परावर्तित होतात. सो अशा ठिकाणी याने जो काही रिसर्च केलेला आहे आणि या रेडिओ लहरी किंवा रेडिओ लहरी प्रतिबिंबित होणाऱ्या एकंदरीत या थराचा शोध किंवा त्याबद्दल त्यांनी जे काही संशोधन कार्य केलेले होते सो त्यांच्या संशोधन कार्याचा गौरव म्हणून ऑर्थर केनेली आणि ऑलिव्हर हेविसाइड यांनी जे काही कार्य केले होते तर 1910 च्या सुमारास विल्यम एक्सक्लेसन ओके, सो विल्यम एक्सक्लेसन नावाचे जे काही वैज्ञानिक होते, शास्त्रज्ञ होते, तर रेडिओ वेव्ह ज्या ठिकाणी परावर्तित होतात तर त्या थरासाठी हेविसाइड आणि लेअर ओके, सो हेविसाइड केनेली हेविसाइड लेअर अशा पद्धतीचे नाव त्यांनी सुचवलेले होते. ओके, सो 1910 च्या सुमारास विल्यम एक्सक्लेसन ओके, सो एक्सक्लेसनने या हेविसाइड थराचा जे काही नाव आहे ते सुचवलेले होते. ओके, सो त्याला केनेली हेविसाइड म्हटलं गेलेलं आहे.
सो एकंदरीतच आयनोस्फिअर मध्ये किंवा आयनांबरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ओके, सो आयनोस्फिअर या ठिकाणी याला केनेली हेविसाइड थर म्हटलं गेलेलं आहे. ओके, जे थर्मोस्फिअर किंवा आयनोस्फिअर मध्ये आपल्याला सापडतो. आता आयनोस्फिअर म्हणजे ज्याला आय नंबर म्हटलं गेलेलं आहे, या ठिकाणी चुकीनं हे स्तंभावर आन्सर झालेलं आहे, चुकीचं असेल. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो आय नंबर लक्षात ठेवा किंवा आय नंबरला पर्यायात दलांबर देखील म्हटलं जातं. ओके, सो दलांबर, कारण आयोगाने यावर ऑलरेडी प्रश्न विचारलेला आहे. ओके, सो प्रश्न हे जे काही आहे ते आयोगाचा प्रश्न आहे, त्यामुळे लक्षात ठेवा आय नंबर किंवा दलांबर. ओके, सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, टिटिकाका हे जगातील सर्वोच्च शिखर या देशामध्ये आहे? पेरू आणि बोलिव्हिया, अर्जेंटिना आणि चिली, इक्वेडोर आणि कोलंबिया, चिली आणि बोलिव्हिया. आता टिटिकाका जे काही लेक आहे किंवा सरोवर आहे, एकंदरीतच पेरू आणि बोलिव्हिया, दक्षिण अमेरिकेतील पेरू आणि बोलिव्हिया या देशांच्या सीमेवरील एक महत्वाचं सरोवर आहे. अँडीज पर्वतरांगेमधील साधारणतः समुद्र सपाटीपासून 3812 मीटर या उंचीवर स्थित असलेले टिटिकाका हे जगातील सर्वात उंच आणि जलवाहतुकीसाठी योग्य असलेले असे सरोवर आहे. लक्षात ठेवा, जगातील जलवाहतुकीसाठी योग्य असलेले सर्वात उंच व दक्षिण अमेरिका खंडातील पाण्याच्या घनफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे सरोवर आहे. ओके, सो कुठले तर टिटिकाका सरोवर, लेक टिटिकाका ज्याला म्हटलं गेलेलं आहे. लेक टिटिकाका बोलिव्हिया आणि पेरू या दोन्ही देशांच्या दरम्यान काही दक्षिण अमेरिकेतील टिटिकाका लेक आहे त्या ठिकाणी हे दिलेलं आहे. ओके, आता मॅप मध्ये देखील इतर जे काही लेक्स आहेत ज्याच्यामध्ये टिटिकाका लेक, नंतर लेक आहे लेक माराकायबो, नंतर आहे लेक निकारागुआ, ग्रेट स्लेव लेक, नंतर ग्रेट बिअर लेक हे उत्तर अमेरिकेमध्ये आहे. नंतर आफ्रिका खंडामध्ये लेक चॅड, लेक व्हिक्टोरिया, लेक टांगानिका, नंतर लेक मालावी हे आफ्रिका खंडामध्ये आपल्याला दिसून येतो. नंतर आहे लेक जिनेवा, लेक लागोडा, ओके लाडोगा, नंतर डेड सी, कॅस्पियन सी, अरल सी, लेक बैकाल रशियामध्ये, नंतर आहे क्युनगाई लेक, ओके क्युनगाई लेक चायनामध्ये, लेक तोबा आणि लेक आयर ऑस्ट्रेलिया खंडामध्ये लेक आयर आपल्याला दिसून येतो. ओके, सो हे इतरांचे काही लेकच्या संदर्भात किंवा जगातील जे काही महत्वाचे सरोवर आहेत ते कदाचित जोड्या लावा स्वरूपात मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे लक्षात ठेवा. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे, खालील योग्य विधाने ओळखा. पर्यावरण मनोरा ही संकल्पना चार्ल्स एल्टन यांनी सुचवली, त्याला पिरामिड म्हटलं गेलेलं आहे. इकोलॉजिकल पिरामिड लक्षात ठेवा, पर्यावरण मनोरा म्हणजे काय, एन्व्हायरमेंट किंवा इकोलॉजिकल पिरामिड. त्यानंतर आहे परिसंस्था, ज्याला इकोसिस्टम म्हटलं गेलेलं आहे. परिसंस्था ही संज्ञा सर्वप्रथम टान्सले यांनी वापरली. नंतर आहे पारिस्थितिकी, ज्याला इंग्लिशमध्ये इकोलॉजी म्हटलं गेलेलं आहे. पारिस्थितिकी ही संज्ञा सर्वप्रथम ओडम यांनी मांडली. तो कुठलं विधान या ठिकाणी योग्य असणार आहे? आता परिसंस्थेची जी काही संज्ञा आहे किंवा परिसंस्था ही जी काही शब्द आहे जे आपण पर्यावरणीय दृष्टिकोनातून आपण अभ्यासत असतो, ती सर्वप्रथम 1935 मध्ये ऑर्थर जॉर्ज टान्सले, ओके सो ज्याला ए.जे. टान्सले देखील म्हटलं गेलेलं आहे. सो ए.जे. टान्सले यांनी परिसंस्था ही संज्ञा सर्वप्रथम वापरली. या आपल्या प्रश्नामध्ये ब विधानात दिलेलं होतं, परिसंस्था ही संज्ञा सर्वप्रथम ए टान्सले यांनी वापरली का, सो ब या ठिकाणी योग्य असणार आहे. ओके, त्यानंतर आहे, ज्या शास्त्रज्ञाने इकोसिस्टम हा शब्द तयार केला आणि जैव समुदाय आणि त्याच्या भौगोलिक पर्यावरणाचे एकत्रीकरण या पर्यावरणाचे मूलभूत एकक म्हणून मान्यता दिली. थोडक्यात जे काही इकोसिस्टम आहे, जे परिसंस्था ज्याला आपण म्हणत असतो, ते टान्सले यांनी तयार केलेले आहे. त्यानंतर आहे अर्नेस्ट हेकेल या प्राणीशास्त्रज्ञाने 1866 मध्ये पारिस्थितिकी अर्थात इकोलॉजी, पारिस्थितिकी म्हणजे काय तर इकोलॉजी हा शब्द दिला किंवा तयार केला. जैवविविधता अर्थात बायोडायव्हर्सिटी हा शब्द वॉल्टर जी रोशन यांनी दिलेला आहे. जैवविविधता म्हणजे काय तर बायोडायव्हर्सिटी वॉल्टर जी रोसन यांनी दिलेले आहे. 1927 मध्ये इंग्रजी प्राणीशास्त्रज्ञ आणि पर्यावरण शास्त्रज्ञ चार्ल्स एल्टन यांनी पर्यावरणीय मनोरा, ज्याला इकोलॉजिकल पिरामिड देखील म्हटलं जातं, ओके सो पिरामिड ही जी काही संज्ञा आहे कोणी दिलेली आहे तर चार्ल्स एल्टन यांनी. आता जैवविविधता किंवा बायोडायव्हर्सिटी वॉल्टर जी रोसेन, अर्नेस्ट हेकेल यांनी इकोलॉजी किंवा त्यालाच पारिस्थितिकी ही 1866 मध्ये दिलेली संज्ञा आहे. सो लक्षात ठेवा. तर प्रश्नाकडे येऊयात.
पर्यावरण मनोरा ही संकल्पना सर्वप्रथम कोणी दिली तर चार्ल्स एल्टन यांनी सुचवलेली आहे का? तर या ठिकाणी पर्यावरण मनोरा कोणी दिलेली आहे तर चार्ल्स एल्टन यांनी दिलेली आहे. त्यामुळे जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी योग्य असणार आहे. नंतर परिसंस्था आपण बघितलेला इकोसिस्टम कोणी दिलेली आहे तर ऑर्थर जॉर्ज टॅन्सले. ओके, सो टॅन्सले परिसंस्था ही संज्ञा दिलेली आहे, त्यामुळे ब देखील या ठिकाणी योग्य असणार आहे. नंतर आहे क पारिस्थितिकी किंवा इकोलॉजी ज्याला आपण म्हणत असतो, ही संज्ञा उडम यांनी दिली का? सो इकोलॉजी ही संज्ञा उडम यांनी दिलेली आहे का? तर ती चुकीची आहे, कारण इकोलॉजी ही संज्ञा एकंदरीतच अर्नेस्ट हेकल यांनी दिलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी उडमच्या ऐवजी अर्नेस्ट हेकल, ओके, सो हेकेल यांनी दिलेली ही संज्ञा आहे. त्यामुळे क जे स्टेटमेंट आहे त्या ठिकाणी चुकीचं आहे. ओके, सो क चुकीचं आहे. अ आणि ब बरोबर आहे. सो अ आणि ब बरोबर, मात्र क चुकीचे आहे आणि आपलं योग्य विचारलेलं होतं. सो अ आणि ब असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. ओके, सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे योग्य जोड्या लावा धबधबे आणि राज्य. जे काही आपण प्रश्न घेत आहोत मित्रांनो, ते एकंदरीतच या आधीच्या जे काही मागील वर्षातील प्रश्नपत्रिका विश्लेषणाच्या माध्यमातून जे काही आपण टॉपिक फाइंड आउट केलेले होते, ज्यामध्ये धबधबे आहेत, पर्यावरणीय संदर्भात जे काही वेगवेगळ्या व्याख्या आहेत ते केलेल्या होत्या, त्या संदर्भाने खडक प्रणाली, सो असे जे काही महत्वाचे टॉपिक्स आहेत त्यावर आपण हे घेत आहोत. ओके, सो त्यामुळे हे जे काही लेक्चर आहे ते अतिशय महत्वाचं आहे. सो त्याचा फायदा तुम्हाला नक्की होणार आहे. योग्य जोड्या लावा धबधबे आणि राज्य. दूधसागर धबधबा, राजारप्पा धबधबा, त्यानंतर बरेह पाणी धबधबा आणि जोग धबधबा. सो कुठल्या राज्यामध्ये जे काही धबधबे आहेत ते सापडतात? आता जोग धबधबा एक उंच धबधबा, ओके, भारतातील एक महत्वाचा उंच धबधबा आहे. कर्नाटक राज्यातील म्हणजे काही कर्नाटक राज्यामध्ये या हे जे काही जोग धबधबा आहे ते स्थित आहे. याची म्हणजे काही उंची आहे साधारणपणे 830 फूट उंचीची ही अशी धबधबा आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे दूधसागर धबधबा. गोवा आणि कर्नाटक सीमेवर असलेला हा धबधबा 4 टप्प्यांमध्ये पडतो आहे. ओके, सो त्याचे पाणी दुधासारखे दिसते, त्यामुळे त्याला दूधसागर धबधबा म्हटला गेलेला आहे. आणि विशेषतः हे जे काही धबधबा आहेत एकंदरीतच गोवा या राज्यामध्ये स्थित आहे. ओके, सो गोवाची जी काही ऑथॉरिटी आहे त्यामध्ये आपल्याला दूधसागर धबधबा आपल्याला दिसून येतो. ओके, त्यानंतर आहे अथिरापल्ली धबधबा. आता अथिरापल्ली धबधबा कुठे आहे तर केरळमध्ये स्थित आहे, लक्षात ठेवा, ज्याला भारताचे नायगरा म्हटलं गेलेलं आहे. आणि हा केरळमधील सर्वात मोठा धबधबा आहे, त्यामुळे त्याला भारताचे नायगरा फॉल म्हणून देखील ओळखले जातो. त्यानंतर आहे नोह कालिकाई धबधबा. कुठं आहे नोह कालिकाई धबधबा? तर मेघालयातील चेरापुंजी जवळ जे काही नोह कालिकाई धबधबा आहे ते आपल्याला दिसून येतो. ओके, भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक असलेला ही नोह कालिकाई धबधबा. ओके, कालिकाई. त्यानंतर आहे शिवसमुद्रम धबधबा. शिवसमुद्रम धबधबा कुठे आहे तर हा धबधबा कावेरी नदीतील कर्नाटक या राज्यामध्ये स्थित आहे, लक्षात ठेवा, कर्नाटक. शिवसमुद्रम धबधबा. त्यानंतर आहे बरेह पाणी धबधबा. भारताच्या ओडिशा राज्यातील मयूरभंज या जिल्ह्यामधील जे काही सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान आहे तर त्या सिमलीपाल राष्ट्रीय उद्यानामध्ये स्थित असणारा एक अद्वितीय धबधबा म्हणून आपण त्याच्याकडे बघत असतो. भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी हे देखील एक उंच धबधबा आपण म्हणू शकतो. ओके, सो लक्षात ठेवा बरेह पाणी धबधबा कुठे आहे तर ओडिशामध्ये. त्यानंतर आहे राजारप्पा धबधबा. झारखंड राज्यातील रामगड जिल्ह्यामध्ये या राजारप्पा धबधबा आपल्याला दिसून येतात. ओके, सो पहिला आहे दूधसागर धबधबा. कुठे बघितलेलं तर गोवा आणि कर्नाटक, विशेषतः गोवामध्ये. ओके, सो पहिला 3 नंबरची जोडी. त्यानंतर आहे राजारप्पा धबधबा. राजारप्पा धबधबा कुठे आहे तर एकंदरीत झारखंड राज्यामध्ये आपल्याला दिसून येतो, त्यामुळे ब ला 4 नंबरची जोडी योग्य लागेल. त्यानंतर आहे बरेह पाणी. बरेह पाणी धबधबा कुठे आहे तर बरेह पाणी धबधबा आहे ओडिशामध्ये. ओके, सो बरेह पाणी धबधबा ओडिशा. सो क ला 1 नंबरची जोडी. आणि जोग धबधबा. ओके, सो जोग धबधबा आहे कर्नाटकमध्ये. सो ड ला 2 नंबरची जोडी. सो अ ला 3 नंबरची जोडी. ब ला 4 नंबरची जोडी. त्यानंतर आहे क ला 1 नंबरची जोडी आणि ड ला 2 नंबरची जोडी. सो 3, 4, 2, 1 असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. ओके, सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे केरकट समितीचा अहवाल. ओके, सो केरकट समिती अहवाल 2013 नुसार राज्यातील कोणत्या आदिवासी जमातींचा समावेश आदिम जमात म्हणून केले जाते? ओके, कातकरी, माडियागोंड, कोलाम, भिल्ल. सो कोणत्या आदिवासी जमातींचा समावेश कातकरी किंवा माडियागोंड किंवा कोलाम किंवा भिल्ल यांच्यापैकी कोणत्या आदिवासी जमातींचा समावेश आदिम जमात म्हणजे काय
तर पर्टिक्युलर वल्नरेबल ट्रायबल ग्रुप, ज्याला आपण पीव्हीटीजीज म्हणत असतो. ओके, सो पर्टिक्युलर वल्नरेबल ट्रायबल ग्रुप या कॅटेगरीमध्ये केलेला आहे. आणि केरकर समितीच्या अहवालानुसार 2013च्या अहवालानुसार कुठला आहे तर या ठिकाणी दिलेलं आहे. आता जी काही केरकर समिती आहे, तर केरकर समिती ज्याचे अध्यक्ष होते विजय केरकर, 31 मे 2011 रोजी या विजय केरकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार समतोल प्रादेशिक विकासाच्या प्रादेशिक समतोल विकासाच्या समस्यांचा आढावा घेण्यासाठी म्हणून विजय केरकर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात आली होती. आणि या समितीने 2013 मध्ये महाराष्ट्राच्या संदर्भात जे काही समतोल प्रादेशिक विकास आहे त्या संदर्भात विविध प्रश्नांचा अहवाल सादर केलेला होता, ज्यामध्ये आदिवासींची जे काही समस्या आहेत ते देखील त्यांनी सांगितलेलं होतं. आणि त्यामध्ये आदिम जमात म्हणून जे काही पीव्हीटीजीज आहेत, सो पीव्हीटीजीज मध्ये या 3 जमातींचा उल्लेख करावा किंवा समावेश करावा अशा पद्धतीची शिफारस त्यांनी केलेली होती, ज्यामध्ये कातकरी, कोलाम आणि माडियागोंड. ओके, सो कातकरी कुठे आहे तर हे लक्षात ठेवा, रायगड, ठाणे, पालघर, नाशिक, पुणे इत्यादी ठिकाणी आपल्याला कातकरी दिसून येतात. त्यानंतर आहे कोलाम, यवतमाळ व नांदेड जिल्ह्यामध्ये कोलाम जमातीचे जे काही आदिवासी आहेत ते आपल्याला दिसून येतात. नंतर आहे माडियागोंड. ओके, भामरागड, विशेषतः भामरागडमध्ये जे काही गडचिरोली जिल्ह्यामध्ये स्थित आहे, तर या ठिकाणी आदिवासी समुदायाचे जे काही माडियागोंड लोक आहेत किंवा एकंदरीत बांधव आहेत ते आपल्याला दिसून येतात. ओके, सो कातकरी, कोलाम आणि माडियागोंड अशा पद्धतीने आदिवासी किंवा आदिम जमातीमध्ये समावेश होणारे हे जे समुदाय आहेत त्यांचा समावेश आदिम जमात म्हणून करा अशी शिफारस विजय केरकर समितीने केलेली होती. ओके, सो प्रश्नात काय दिलेलं आहे, कातकरी, माडियागोंड, कोलाम आणि भिल्ल. सो या ठिकाणी भिल्ल नसून हे तीनही कातकरी, माडियागोंड व कोलाम हे असणार आहे. सो ड चुकीचं आहे, त्यामुळे अ, ब आणि क. ओके, सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर अनुसूचित जमाती संदर्भात लोकसंख्या आहे महाराष्ट्राच्या संदर्भात लक्षात ठेवा, 2011च्या जनगणनेनुसार राज्यात अनुसूचित जमाती प्रवर्गाची लोकसंख्या 1.5 कोटी होती, जे एकूण लोकसंख्येच्या 9.35% आहे. ओके, 9.35%. महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीची जी काही संख्या आहे लक्षात ठेवा 77 आहे. ओके, 2011च्या जनगणनेनुसार 77 महाराष्ट्रामध्ये 77 प्रकारचे वेगवेगळे या कॅटेगरीमध्ये समावेश असणारे एकंदरीत जमाती आहेत ते आपल्याला दिसून येतात. अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या लोकसंख्येची जी काही दशवार्षिक वाढ आहे ती 22.5 इतकी झालेली आहे. ओके, साक्षरतेचा दर हे 2001 मध्ये 55.20% होता, तर 2011 मध्ये 65.70% पर्यंत वाढलेला आहे. सर्वाधिक लोकसंख्या नाशिक तर सर्वात कमी लोकसंख्या नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आढळतो. प्रशासकीय विभागात जर विचार केला तर सर्वाधिक लोकसंख्या नाशिक प्रशासकीय विभागामध्ये, तर सर्वात प्रमाणानुसार देखील नाशिक प्रशासकीय विभागामध्ये दिसून येतो. सर्वात कमी लोकसंख्या कुठे आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे, आणि प्रमाणानुसार कुठे आहे तर सांगली जिल्ह्यामध्ये. ओके, प्रमाणानुसार कुठे आहे सर्वाधिक जर लोकसंख्या कुठे आहे असा प्रश्न आला कुठल्या जिल्ह्यामध्ये तर नाशिक. प्रमाणानुसार कुठल्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आहे तर नंदुरबार. सर्वात कमी लोकसंख्या असणारा जिल्हा या अनुसूचित जमातींचा तर ते आहे सिंधुदुर्ग, आणि सर्वात कमी प्रमाण असलेला अनुसूचित जमातीची लोकसंख्या कुठे आहे तर सांगली या जिल्ह्यामध्ये. ओके, सो लक्षात ठेवा, प्रशासकीय विभागानुसार नाशिक जिल्ह्यामध्ये प्रमाणानुसार आणि एकंदरीतच प्रशासकीय विभागानुसार सर्वाधिक लोकसंख्या दिसून येतो. नंतर आहे प्रशासकीय विभागात सर्वात कमी पुणेमध्ये, आणि त्यानंतर आहे. ओके, सो सर्वात कमी किंवा प्रमाणानुसार आणि लोकसंख्येनुसार पुणेमध्ये आपल्याला दिसून येतो. सो अ, ब, क या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर रोपवे किंवा दोरमार्ग सुविधा पुरवण्यात आली? राजगड, रायगड, सिंहगड, मुरुड जंजिरा. आता 1996 मध्ये पर्यटकांच्या सोयीसाठी म्हणून रायगड किल्ल्याची उंची आणि अवघड चढाईमुळे त्यांच्या सोयीसाठी म्हणून अर्थात पर्यटकांच्या सोयीसाठी म्हणून 1996 मध्ये रोपवे सेवा पुरवण्यात आली, ज्याला दोरमार्ग म्हटलं गेलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता जे काही रोपवे आहेत ते तयार केले गेलेले आहेत. सो रोपवेची वैशिष्ट्य काय आहे तर याची लांबी 1.2 किलोमीटर इतकी आहे. ओके, साधारणपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी 10 ते 15 मिनिटाचा प्रवास असतो. ओके, वहन क्षमता किती आहे याची, या रोपवेची वहन क्षमता दिलेली आहे 8 ते 10 लोकांना एका वेळेस ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतात. रायगड किल्ला संदर्भात किंवा रायगड किल्ल्या संदर्भात दिलेला आहे सर्वात प्रसिद्ध ऐतिहासिक दृष्ट्या. ओके, त्यामुळे रायगड हे खूप महत्वाचा किल्ला आपण म्हणू शकतो. रायगड जिल्ह्यात 2700 फूट उंचीवर स्थित असणारा हा किल्ला आहे.
रायगड किल्ल्याचे ऐतिहासिक म्हणजे काही महत्व आहे ते मुख्यतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी आपल्याला दिसून येतं. त्यांचा जो काही राज्याभिषेक आहे ते या ठिकाणी झालेला होता. 1674 साली महाराजांचं जे काही राज्याभिषेक आहे ते या ठिकाणी या रायगड किल्ल्यावर झालेलं होतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, उत्तरेकडून दक्षिणेकडे गेल्यास खालीलपैकी जलविद्युत केंद्राचा कोणता क्रम बरोबर आहे? अशा पद्धतीचा प्रश्न देखील आपल्याला आयोग विचारलेला आहे. सो उत्तरेकडून दक्षिणेकडे गेल्यास खालीलपैकी जलविद्युत केंद्राचा कोणता क्रम बरोबर असणार आहे? भाटघर, कन्हेर, राधानगरी, कोयना. राधानगरी, कोयना, कन्हेर, भाटघर. ओके. सो आता आपल्याला जे काही या पर्यायात दिलेले जे जलविद्युत केंद्र आहेत ते कुठल्या जिल्ह्यामध्ये सापडतात किंवा कुठल्या जिल्ह्यामध्ये आढळतात ते आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. भाटघर पुणे, कन्हेर आहे सातारा जिल्ह्यामध्ये, त्यानंतर राधानगरी कोल्हापूर, त्यानंतर कोयना आहे सातारा, विरा रायगड, त्यानंतर आहे खोपोली पुणे, भातसा ठाणेमध्ये, भंडारदरा जलविद्युत केंद्र आहे अहमदनगरमध्ये, वारणा सांगलीमध्ये, पवना पुणे आणि उजनी सोलापूर. ओके. आता या ठिकाणी जे दिलेलं होतं की उत्तरेकडून दक्षिणेकडे गेलं तर भाटघर पुणे, त्यानंतर आहे कन्हे सातारा. ओके. पुणे नंतर सातारा. ओके. नंतर आहे कोयना, कुठे आहे? कोयना परत सातारामध्ये आहे. त्यानंतर राधानगरी, राधानगरी कुठे आहे तर कोल्हापूर. ओके. सर राधानगरी कोल्हापूर. आता हेच आपण मॅपच्या सहाय्याने देखील बघू शकतो. भंडारदरा, त्यानंतर भिरा. ओके. भाटघर जे काही भाटघर आहे ते भाटघर पुण्यामध्ये आहे. त्यानंतर सातारामध्ये कोयना धरण आहे. ओके. सो कोयना धरण किंवा कोयना जलविद्युत केंद्र आपल्याला दिसून येतं. त्यानंतर आहे राधानगरी कोल्हापूर. ओके. सो सुरुवातीला पुणे अर्थात भाटघर सर्वात उत्तरेकडे येणार. त्यानंतर आहे दुसऱ्या स्थानी येणार कोयना. कोयना आहे का? कन्हेर आहे. ओके. सो कन्हेर देखील सातारा जिल्ह्यातील उत्तरेकडे आहे. सो कन्हेर दुसऱ्या स्थानी येणार. त्यानंतर आहे कोयना आणि चौथा येणार दक्षिणेकडील कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी जलविद्युत केंद्र. ओके. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. सो या ठिकाणी हे मॅप तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे घेऊन नंतर रिव्हिजन म्हणून हे रिवाइज करू शकता. ओके. सो याच्यामध्ये औष्णिक विद्युत केंद्र त्या आधीच्या लेक्चरमध्ये जे काही महाराष्ट्राचा भूगोल आहे त्याच्यामध्ये आपण हे सविस्तर बघितलेलं आहे. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, चालू घडामोडी संदर्भाने 2 प्रश्न आपण या ठिकाणी भूगोलाच्या अँगलने टाकलेलं होतं. योग्य जोड्या लावा. चक्रीवादळे आणि त्याला नाव देणारे देश. गुलाब चक्रीवादळ, मोखा चक्रीवादळ, ज्याला मोचा देखील म्हटलं जातो. ओके. सो मोखा आणि मोचा हे अशा पद्धतीने प्रोनाउन्सिएशन केले जातं. असनी चक्रीवादळ आणि बिपरजॉय चक्रीवादळ. सो यांना जे काही गुलाब, मोखा, असनी किंवा बिपरजॉय नाव कोणी दिलेलं आहे? नाव देणारे देश कोण आहे तर बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान, येमेन. आता गुलाब चक्रीवादळ. ओके. सो गुलाब चक्रीवादळ किंवा चक्रीवादळ गुलाब कोणी नाव दिलेलं आहे तर सप्टेंबर 2021 मध्ये बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेले होते. याची तीव्रता 90 किलोमीटर प्रति तास अशा स्वरूपाची होती आणि नामकरण केलेलं आहे पाकिस्तान. ओके. सो पाकिस्तान या देशाने गुलाब हे जे काही नामकरण आहे ते चक्रीवादळाचं केलेलं आहे. सो गुलाबसाठी कोण योग्य जोडी आहे? पाकिस्तान. ओके. सो अ ला 3 नंबरची जोडी. त्यानंतर आहे मोखा किंवा मोचा. ओके. सो मोखा किंवा मोखा चक्रीवादळ मार्च 2000 ओके. सो मे 2023 मध्ये दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरामध्ये जे काही चक्रीवादळ आहे ते तयार झालेले होते. आता याची जी काही तीव्रता आहे, वाऱ्याची जी काही गती आहे 130 किलोमीटर प्रति तास किंवा 81 मैल प्रति तास इतक्या वेगाने जे काही मोखा चक्रीवादळ आहे ते प्रवास करत होते. ओके. एकंदरीतच लक्षात ठेवा मोखा चक्रीवादळ. आणि नाम कोणी दिलेलं आहे? या मोखा चक्रीवादळ नामकरण कोणी केलेलं आहे तर येमेन या देशाने. ओके. सो मोखाला येमेन. सो ब ला 4 नंबरची जोडी. त्यानंतर आहे असनी चक्रीवादळ. असनी चक्रीवादळ असनी हे किंवा असानी मे मध्ये बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेले चक्रीवादळ आहे. वाऱ्याची गती 120 किलोमीटर प्रति तास. नामकरण आहे श्रीलंका. ओके. सो असनी हे जे काही नामकरण आहे ते कोणी केलेलं आहे तर श्रीलंका या देशाने केलेलं आहे. सो क ला 2 नंबरची जोडी. त्यानंतर आहे बिपरजॉय. जून 2023 मध्ये अरबी समुद्रात. इतर जे काही वरच्या ज्या चक्रीवादळ आहे ते सर्व बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेलं आहे. ओके. मात्र जे काही चक्रीवादळ बिपरजॉय आहे या बिपरजॉय जे काही चक्रीवादळ आहे एकंदरीतच आपल्याला या जून 2023 मध्ये अरबी समुद्रात तयार झाल्याचे दिसून येतो. ओके. 150 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने ते वाहत होते. नामकरण कोणी केलेलं आहे तर बांगलादेश या देशाने
या पेपरच्या याचं नामकरण केलेलं आहे. सो ड ला 1 नंबरची जोडी, सो ड ला 1 नंबरची जोडी. नंतर आहे असनी, क ला 2 नंबरची जोडी, मोखासाठी 4, ओके. सो ब ला 4 नंबरची जोडी आणि गुलाब पाकिस्तान. सो अ ला 3 नंबरची जोडी. सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरच्या या लेक्चर मधील आणि एकंदरीत भूगोल या विषयाअंतर्गत जे आपण या आठवड्यामध्ये बघितले आहे त्यातील शेवटचे लेक्चर, उद्यापासून आपण इतिहास या विषयाला सुरुवात करणार आहोत. 2023 मध्ये हसदेव जीवावरण क्षेत्र चर्चेत होते. हे क्षेत्र कोणत्या राज्यात आहे असा एकंदरीत प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, ओके. जे काही हसदेव वन्यजीवाचे काही क्षेत्र आहे, वन्यजीव अभयारण्य कुठे आहे? सो हसदेव भारताच्या छत्तीसगड राज्यातील एक जंगल आहे जे 1,70,000 हेक्टर मध्ये क्षेत्रफळामध्ये विस्तारलेलं आहे, ओके. सो गोंडांसारखे जे काही आदिवासी आहेत किंवा आदिवासी समुदाय आहेत तर त्या ठिकाणी निवासी किंवा त्या ठिकाणी वास्तव्यात आहेत. आणि अलीकडे 2023 मध्ये हसदेव हे जे काही अरण्य आहे किंवा वन आहे, वन्य प्रदेश आहेत, एकंदरीत चर्चेत होतं. का तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मायनिंग सुरू आहे, ओके. आणि या मायनिंगमुळे जे काही आदिवासी आहेत किंवा त्या ठिकाणी राहणारे जे समुदाय आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये विस्थापन होण्याची जी काही वेळ आहे की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी विस्थापन होण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. आणि म्हणून त्यांनी हे जे काही मायनिंग वगैरे किंवा जे काही प्रोजेक्ट्स वगैरे त्या ठिकाणी सुरू आहे त्याला विरोध दर्शवत होते, ओके. ज्यामुळे हसदेव बचाव, ओके. सो हसदेव बचाव मुवमेंट देखील त्यांनी सुरू केलेलं होतं, ओके. सो छत्तीसगड लक्षात ठेवा कुठे आहे तर कोरबा जिल्ह्यामध्ये आहे. तो जिल्हा देखील लक्षात ठेवा, कोरबा या जिल्ह्यामध्ये छत्तीसगडचा या हसदेव वन्यजीव अभयारण्य आपल्याला दिसून येतं. तो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे, ओके. सो अशा पद्धतीने आपण 15 प्रश्न भूगोलाचे बघितलेले आहे. जवळपास 6 सिरीज मध्ये 15x6 जर आपण केलं तर भूगोलाचे 90 प्रश्न, ओके. सो 15 90 प्रश्न आपण या ठिकाणी भूगोल विषयाचे मागच्या आठवड्यामध्ये म्हणजे आतापर्यंत बघितलेलं आहे, ओके. सो ते सविस्तर तुम्ही नक्की बघा, त्याचा फायदा येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल किंवा कंबाईन पूर्व परीक्षामध्ये नक्की होणार आहे, ओके. सो थांबूया या ठिकाणी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.